नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायलीच्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात आल्यात आणि प्रियाने तिची प्रेग्नन्स रिव्हील केली आहे. फायनली राकेशने काल सायलीवर हल्ला करायचा प्रयत्न केला. आपण बघितलं होतात. राकेश सायलीच्या जवळजवळ येत असतो. सायली घाबरून म्हणत असते, कोण आहेस तू? मागे हो, मागे हो म्हटलं ना. राकेश तिच्यावर हल्ला करतो चाकूने. सायली त्याचा प्रतिकार करायचा प्रयत्न करत असते. सुरुवातीला जबरदस्त दाखवलाय त्यांनी. फाईट सिक्वेन्स आहे. अर्जुन येतो तिथे आणि तोही राकेशी झटापट करायला लागतो. सायली अर्जुनला कळलं नाहीये तो राकेश आहे, कारण त्याने त्याच्या तोंडाला मास्क लावलेला असतो आणि काळे कपडे पण घातलेले असतात. अर्जुन त्या राकेशसोबत खूप झटापट करतो, पण राकेश एका पॉइंटला अर्जुनच्या हाताला झटका देऊन पळण्यात यशस्वी होतो. अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचा प्रयत्न करत असतो. का पण राकेश पळण्यात यशस्वी होतोच, पण या झटापटीमध्ये सायलीच्या हातात त्याच्या गळ्यातली चैन लागली आहे. राकेश अर्जुन आणि सायलीच्या रूम मधनं पळून जातो. अर्जुन त्याचा पाठला करायला लागतो. सायलीला म्हणतो, सायली तू ठीक आहेस ना? तू बस, मी आलोच. आणि मग सायली घाबरलेली असते का त्या अटॅकमुळे, पण आता ती विचार करायला लागते की कोण असेल हा, आणि तिच्या हाताला लागलेली साखळी बघायला लागते. सोन्याची साखळी आहे का तिच्या हातात. राकेशच्या गळ्यातली साखळी झटापटीत साईच्या हातात लागली आहे. राकेश एका मोठ्या खिडकीतून बाहेर पडलाय का, पण तोपर्यंत अर्जुन त्याला शोधपर्यंत तो पसार झाला. म्हणजे ऑब्व्हियसली एवढ्या लवकर काही राकेश एक्सपोज झालाय असं ते दाखवणार नव्हतेच. अर्जुन खाली येत असतो. थांब म्हणून कल्पनाताई येतात. आरडाओरडा ऐकल्यावर अस्मिता पण येते, अश्विन पण येतो. कल्पनाताई विचारतात, अरे बाबा अर्जुन, अरे काय झालं? अर्जुन म्हणतो, ममा सायलीवर अटॅक झालाय, कोणीतरी चोर शिरला होता घरामध्ये. मग सायली पण येते पाठोपाठ. अश्विन म्हणतो, दादा कोणीतरी फ्यूज मुद्दाम काढून ठेवला होता घरातला. मग राकेश यांच बोलणं होईपर्यंत इकडून पसार झालेला असतो. अर्जुन म्हणतो, फ्यूज काढला म्हणजे त्याच माणसाने फ्यूज काढला असणार आहे. अर्जुनने पटकन इन्स्पेक्टर सावंतांना कॉल केलाय आणि सांगितले, तुम्ही पटकन लवकर या. मग अर्जुन आणि अश्विन बाहेर जातात. त्यांच्या घराच्या कंपाऊंड वॉलमध्ये येतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात. तिथे कुठे आहे का तो चोर, पण तोपर्यंत राकेश पसार झालेला असतो. मग इन्स्पेक्टर सावंत येतात तिथे. थोड्या वेळाने खूप वेळ शोधाशोध करताना दाखवले. ते दोघेजण सावंत येऊन विचारतात, सापडला का चोर? अर्जुन म्हणतो, नाही ना, तुम्ही येण्यापूर्वीच तो पळून गेलाय. सावंत म्हणतात, ठीक आहे, मी 2 कॉन्स्टेबलला इथे ठेवतो आणि बघतो, जवळपास शोधाशोध करतो, टेन्शन नका घेऊ. अर्जुन, सर. मग अर्जुन ठीक आहे असं म्हणतो, पण पुन्हा एकदा तो इकडे तिकडे शोधतो, पण कुठेच त्याला चोर सापडत नाही. आता कल्पनाताई आणि अस्मिता सायलीच्या जवळ बसलेल्यात हॉलमध्ये आणि विचारतात, सायलीला काय बाई, काही झालं नाही ना तुला? अस्मिता विचारते. सायली म्हणते, पण आई हे आले नसते ना तर काही झालं असतं. मग कल्पनाताई म्हणतात, अगं मला पण भीती वाटते. सायली, कोण आलं आपल्या घरात असं अस्मिता म्हणते. नशीब आपल्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे, म्हणजे आपल्याला दिसेलच तो चोर कोण होता. तेवढ्यात अर्जुन येतो पळत पळत घरात आणि विचारतो, ठीक आहेस ना सायली तू? मग कल्पनाताई म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, पण तो होता कोण आणि त्याने सायलीवर का हल्ला केला? अर्जुन हणतो, माहीत नाही मम्मा. का कोण होता, काय होता? मग सायली विचारते, इन्स्पेक्टर सामतने काही बघितलं का? मग अर्जुन सांगतो की नाही, ते म्हणाले की बाहेर मी थांबतो आणि कॉन्स्टेबल पण ठेवतो म्हणून. अश्विन म्हणतो, हा काय प्रकार आहे दादा? अर्जुन म्हणतो, अरे मला असं वाटत तो कोणीतरी चोर असावा, त्यांनी मुद्दाम फ्यूज काढला आणि आमच्या खोलीत येऊन चोरी करायचा प्रयत्न करत असावा. सायली म्हणते, पण तो जर चोर असता तर त्याच्याकडे एवढी महागाची सोन्याची चैन असेल का? सायलीने ती चैन दाखवली आता सगळ्यांना. सायली म्हणते, काही त्याने
चोरली असेल अश्विन म्हणतो. चैन ही तुझ्याकडून कुठून आली? वहिनी सायली म्हणते. त्याने हल्ला केला तेव्हा मी ही चैन धरली होती. तेवढ्यात अस्मिता म्हणते, मला नाही चैन कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. कल्पनाताई म्हणतात, अग अस्मिता, सगळ्या सोन्याच्या चैन जवळपास सारख्याच असतात. अग पण हे भयंकर आहे. हा पण आता ना कोणाला झोप येणार नाही. तरी सुद्धा ना पोरांनो, जा आणि आराम करा जरा, खोलीत जाऊन. जा ब्र आता. आता अश्विन म्हणतो, दादा काही झालं, काही वाटलं तर? अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. कल्पनाताई देवाजवळ प्रार्थना करतात, देवा, असे जीव घेणे हल्ले आमच्या घरावर नको येऊ देऊ रे बाबा, असं म्हणून त्यांनी हात जोडलेत. इकडे राकेश या सुमनवर चिडत असतो, कारण नागराजने त्याला भडकवलंय ना, की तुझ्या आईनेच मला जेलमध्ये टाकलं, तिनेच महत्वाची साक्ष दिली. त्यामुळे तो राकेश चिडचिड करत असतो. बर का सुमनवर? सुमन म्हणते, काय झालं तुला राकेश आता? तर तुझा मूड चांगला होता. राकेश म्हणतो, अचानक नाही झालं. आई आल्यापासून मी बघतोय तू माझ्या वडिलांबद्दल एक शब्दही बोलत नाहीयेस. तू माझ्या पप्पांचं नाव घेणं बंद केलेस. सुमन म्हणते, काहीतरीच. काय राकेश, काय तुझ्या वडिलांचे गोडवे घ्यायचे का? मी राकेश म्हणतो, हो आई. अग तू त्यांची बायको आहेस, तुला काहीच कसं वाटत नाही त्यांच्याबद्दल? सुमन म्हणते, मला याच गोष्टीची लाज वाटते. राकेश, अरे तुझे वडील गोडवे गावे असे नाहीयेत. स्वतःच्या सख्या भावाला मारण्याचा कट रचलाय त्यांनी, आणि एक चोर मुलीला आपल्या घरात तन्वी म्हणून घेऊन आले. ते भाऊजींच्या आणि वहिनींच्या भावनांशी खेळलेत ते, आणि तुला हे माहिती नाहीये. राकेश टाळ्या वाजवत म्हणतो, वा आई वा. अगं तुला काका काकूंच्या भावना महत्वाच्या आहे आणि कायम म्हणालीस तुला लाज वाटते माझ्या वडिलांची. खरं तर त्यांना लाज वाटायला हवी, तू त्यांची बायको आहेस. तेवढ्यात प्रतिमा त्या ऐकतात. बर का या दोघांचा वाद, आणि त्यामध्ये पडतात आणि राकेशवर रडून म्हणतात, तोंड सांभाळून बोल राकेश. आणि हा सीन इथे संपून जातो. आता या पुढचा सीन खूप महत्वाचा आहे बर का प्रेक्षकांनो. अर्जुन आणि सायली काय डिस्कस करतात बघा. हा म्हणजे सायली अर्जुनला आज मधुभाऊंच्या हल्ल्याबद्दल पण बॅच क्लूज मिळाल्यात. सायलीला विचारतोय, अर्जुन तू ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो मी ठीक आहे, मला काही झालं नाहीये, पण मला कळत नाहीये हा माणूस होता कोण? त्याने माझ्यावर का हल्ला केला? हा हल्लेखोर चोर असेल की आणखीन कोण? अर्जुन म्हणतो, सायली रिसेंटली मधुभाऊंवर पण हल्ला झाला आणि नंतर तुझ्यावर काहीतरी कनेक्शन नक्की आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये योगायोग नक्कीच नाही. सायली म्हणते, म्हणजे मधुबनवर हल्ला करणारा माणूस आणि आज इथे आलेला माणूस एकच असेल का? अर्जुन म्हणतो, शक्यता आहे, पण जेव्हा मधुबनवर हल्ला झाला तेव्हा आपण आश्रम केस जिंकलेलो होतो. आपल्याला तो हल्ला महिपने केला असं वाटलं होतं, म्हणजे महिपने आता हा हल्ला केल्याची शक्यता कमी आहे. बर का? सायली म्हणते, हो पण आश्रमाची केस हरलाय महिप्त, म्हणून जर त्याने हे केलं असेल तर त्याने ते आता नसत केलं ना, म्हणजे तो आता का हल्ला करेल? अर्जुन म्हणतो, बरोबर, म्हणजे या हल्ल्याशी तू आणि मधुभाऊ कनेक्टेड आहे, पण आश्रम कनेक्टेड नाहीये. नक्कीच केस जिंकल्यानंतर हे अटॅक थांबले असते. सायली म्हणते, मधुभाऊंवर हल्ला झाल्यानंतर अशी कुठली गोष्ट घडली असेल की तो हल्लेखोर माझ्याकडे वळला? अर्जुन म्हणतो, अशी एखादी गोष्ट जी आपल्याला आधी माहीत नव्हती आणि आता माहिती झाली आहे, म्हणून तो हल्लेखोर निवांत बसला होता, पण आता त्या हल्लेखोराला भीती वाटत असेल म्हणून तो पॅनिक झाला असेल आणि तुझ्यावर अटॅक केला असेल का? सायली म्हणते, हा म्हणजे अशी एखादी गोष्ट असेल का जी मधुभूना तेव्हाच कळली आहे, पण मला आता कळलीय. आणि अशी गोष्ट म्हणजे अहो आता? अर्जुन म्हणतो, अगं हो, अशी गोष्ट म्हणजे की तू तन्वी आहेस. अगं हेच या दोन्ही अटॅक मागच कारण असू शकतं. अर्जुन सायलीच्या आता लक्षात आलंय. सायली म्हणते, म्हणजे मधुभाऊंना पण कळलं असेल का हे दहीहंडीच्या दिवशी? अर्जुन म्हणतो, सायली मला सांग, तू मधुभाऊंना असं काय विचारलं
की त्यांनी डोळ्यांनी ब्लिंक करून तुला उत्तर दिलंस, तू तन्वी आहे सायली म्हणते. मी ना त्यांना माझ्या लहानपणीचा आवाज ऐकवला आणि विचारलं की हा आवाज माझा आहे का, आणि फोटो पण दाखवला. तन्वीचा ही मीच आहे का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी मला उत्तर दिलं डोळ्याने ब्लिंक करून. अर्जुन म्हणतो, अच्छा, आता माझ्या लक्षात येतं. मधुभाऊंनी जेव्हा तुझा आवाज ऐकला, फोटो पाहिला, तेव्हा त्यांना कळलं की तू तन्वी आहेस. त्यांना जर ही गोष्ट आधी माहीत असती ना सायली, तर त्यांनी सगळ्यांना सांगितली असती ना. त्यांनी ती नाही सांगितली सगळ्यांना, म्हणजे मधुभाऊंना जेव्हा ही गोष्ट कळली ना, तेव्हाच त्यांना हा हल्ला त्यांच्यावर झाला असावा सायली म्हणते. म्हणजे कोण असेल अशी एखादी व्यक्ती जिला हे सत्य बाहेर येऊ नये असं वाटते. अर्जुन म्हणतो, अशा कोण व्यक्ती असू शकतात? महिप्त, नागराज, प्रिया आणि साक्षी हे चौघेच सायली म्हणते. पण साक्षी तर तेव्हा तुरुंगात होती आणि प्रिया पण, म्हणजे महिप्त किंवा नागराजच राहिले. अर्जुन म्हणतो, बायको, हा खूप मोठा ब्रेकथ्रू आहे. इतके दिवस पोलीस मधुभाऊंच्या अटॅक एकाच गोष्टीवर इन्व्हेस्टिगेट करत होती की महिप्तने केला असावा. महिप्तने सुपारी देऊन एखाद्या माणसाला इथे पाठवलं असेल. गर्दीचा फायदा घेऊन तो घरात शिरला आणि त्याने मधुभाऊंवर अटॅक केला होता. आपल्यालाच असं वाटत होतं की मधुभाऊंवर हल्ला महिप्तने केला, कारण तो आश्रम केस हारलाय, म्हणजे मधुभाऊंच्या अटॅक या गोष्टीशी कनेक्टेड होता. तर म्हणजे त्यांना कळलं की तू तन्वी आहेस म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला सायलीला. पण आता या गोष्टी विचार करायला लावतायत. मस्त दाखवला त्यांनी. आजचा सगळाच एपिसोड खूप एंटरटेनिंग होता. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. इकडे सुमन आणि राकेशचा सीन दाखवला होता ना मगाशी. प्रतिमा त्या राकेशवर ओरडतात की तू तुझ्या आईशी या भाषेत बोलायचं नाही. आता पुढे त्या म्हणतात, प्रतिमा आत्या त्याच्यावर चिडून म्हणतात, काय रे राकेश, तुझ्या आईला तू जाब विचारूट कसा शकतो? तुझ्या आईने तुझ्यावर हे संस्कार नक्कीच केलेले नसणार. अरे, तुला जर तुझ्या वडिलांचा एवढा पुळका आहे तर जायचं असतं ना तू त्यांच्याकडे. राकेश मनात विचार करतो, माझी चिडचिड मला मनातच ठेवावी लागणार आहे, नाहीतर यांना माझ्याबद्दल शंका येऊ शकते. मग प्रतिमाता त्या म्हणतात, राकेश, आताच्या आता तुझ्या आईची माफी माग, तुझ्या आईची माफी माग. सुमन रडायला लागते बिचारी. तेव्हा लगेच राकेश म्हणतो, आई, आय एम सो सॉरी. बाबांनी जे गुन्हे केले ना त्याचा त्रास होतोय मला सुद्धा, पण बट ठीक आहे, आय एम सॉरी, मला माफ कर. राकेश असं बोलतो आणि विषय लगेच बदलतो. बर का? सुमन पण म्हणते, ठीक आहे राकेश, हरकत नाहीये. मग लगेच प्रतिमा म्हणतात, राकेश, आता यापुढे असं काही होणार नाही. लक्षात ठेव, तुझ्या आईने तुझ्या वडिलांकडून काय त्रास सहन केलाय ना, याची जरा जाणीव असू दे. राकेश ठीक आहे असं म्हणतो. प्रतिमा त्याला पण ना. प्रेक्षकांनो, राकेशच्या राग वगैरे असं म्हणजे मनाला असं पटत नाहीये. त्याचा वडील गुन्हेगार आहे आणि तो गुन्हेगाराची साथ देतोय वगैरे. ज्यादा हो गया असो काय आता नेमके मला पण शब्द सुचेन असे झाले. पण राकेश सुमल आणि नागराजचा मुलगा शोभतो बर का. हा नवीन आलेला राकेश छान दाखवला त्यांनी आजच्या एपिसोड. आता हा सीन तुर्तास त्यांनी एवढाच दाखवलाय. राकेश खोट बोलतो, माफी मागायचं नाटक करतो. आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. सायली म्हणते, अहो, तुमचं बोलणं पटते मला, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? दहीहंडीच्या दिवशी नागराज पण आला होता घरात. त्याचं खरं रूप आपल्याला माहितीच नव्हतं त्यावेळेला, म्हणजे आपल्याला त्याच्यावर शंका येणं अशक्यच नव्हतं ना. अर्जुन म्हणतो, म्हणजे मधुबनवर अटॅक करण्यासाठी महिप्तने कोणाला पाठवलं नव्हतं, तो अटॅक नागराजनेच केला असावा स्वतः. सायली म्हणते, बापरे, हे सगळं भयंकर आहे आणि आता यांना माझा घ्यायचा. प्रेक्षकांनो, हे सगळे यांना जरा पटापट लक्षात येत असं नाही वाटत असो. सायली म्हणते, पण काय हो, तो महिप्त चांगल्या मार्गाला लागलाय म्हणे. नागराज तर जेलमध्ये, मग हा हल्ला कोणी केला असेल? अर्जुन म्हणतो, काय कमन सायली, तुला वाटत महिप्त बदलला असेल?
अगं नागराज, तो जेलमध्ये असला ना तरी सुद्धा कोणालाही सुपारी देऊन तुझ्यावर हल्ला करू शकतो. आणि हे सगळं मी उद्या इन्स्पेक्टर सावंतांना सांगणार आहे. आणि सगळ्यात आधी तर जेलमध्ये जाऊन त्या नागराजला भेटतो आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा जाब विचारतो. त्याला तर जाब विचारायलाच हवा. अर्जुन आता पहाटे पहाटे त्या जेलमध्ये गेलाय नागराजला विचारायला. बर का प्रेक्षकांनो, पण आता इथे ना जरा लपवाछपवीपी झाली आहे. अर्जुनने नागराजला कळू दिलं नाहीये की त्यांना समजले सायली खरी तन्वी आहे. ही गोष्ट फक्त अर्जुन आणि सायलीमध्येच आहे. आणि तिसर म्हणजे राकेश, त्याला माहिती आहे की अर्जुनला कळले की सायली खरी तन्वी आहे. अर्थातच आता ही गोष्ट नागराज बोलत असतो आणि पुन्हा तिकडे प्रिया आणि या कल्पना ताईंचा सीन दाखवलाय. मस्त दाखवला प्रेक्षकांनो सीन. प्रियाची धडपड बघा ना, काय वाटत बरं प्रेक्षकांनो तुम्हाला प्रियाने ही जी काही स्पेशल परमिशन वगैरे मिळवली आहे ना, हे सगळं तिच्या नक्की उपयोगास पडेल का? म्हणजे कल्पना विरघळेल का तिच्या या प्रेग्नन्सीमुळे? आज त्यांनी तसं काही दाखवलेलं नाहीये, पण सायलीने पण सेन्सिबल निर्णय घेतलाय. तिला घरातून हाकलून दिलाय. पण बघूयात काय काय घडतंय मालिकेत. ब्याच घडामोडी घडतायत बर का प्रेक्षकांनो. आणि असं कुठेतरी फील होतेय की सगळं काही रिव्हील करण्याच्या मार्गावर आहे. हे तुम्हाला काय वाटतं? खरंच संपेल का आपली मालिका? लवकर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता बघा या सीनमध्ये कल्पनाताई म्हणतात, तू इथे का आली आहेस? कशाला आलीस तू इथे? प्रिया म्हणत असते, अगाई मी सायली म्हणते, प्रिया तुझ्यामुळे इथे जर कोणाला मनस्ताप झाला ना तर मी खपवून घेणार नाही बर का? प्रिया आता समोर येते बर का कल्पना ताईंच्या आणि म्हणते, अगं आई मी इथे तुला सांगायला आली की. कल्पनाताई म्हणतात, तिथे थांब चालती हो आमच्या घरातन. आता अस्मिता म्हणते, तुझं तोंडही आम्हाला बघायचं नाहीये माहिती आहे ना तुला. अश्विन रागाने बघत असतो प्रियाकडे. कल्पनाताई म्हणतात, तुझी जेलमधून सुटका झालीस कशी? प्रिया म्हणते, नाही आई, मी जेलमधून सुटून आले नाहीये. मी इथे फक्त 5 मिनिटासाठी तुम्हाला भेटायला आली आहे. मी स्पेशल परमिशन काढली यासाठी. अस्मिता म्हणते, तुझा आमच्या काय संबंध? कशाला आलीस आम्हाला भेटायला? अश्विन म्हणतो, चल निघ. 5 मिनिट नाही आणि 2 मिनिट नाही, हिला घेऊन जा आताच्या आता इथून. प्रिया म्हणते, नाही अश्विन थांब, मला बोलायचं आईशी. कल्पना म्हणते, मला बोलायचं नाही ना तुझ्याशी. हिला इथे यायची परवानगी दिलीस कोणी? बाई आमच्यावर उपकार कर आणि जा इथून. आम्हाला तुझ्याशी एक शब्द पण बोलायचं नाही. आम्हाला तुझं तोंड पण बघायचं नाहीये. प्रिया म्हणते, आई ऐक ना माझं. 5 मिनिट माझं बोलणं ऐकून घे. माझी दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये. कल्पनाई म्हणतात, माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता इथे आलीयस कशाला आलीयस? इथे आमच्यावर कुठल्या जन्माचा सूड उगवतेस तू? सायली म्हणते, आई तुम्ही शांत व्हात, रागा नका करू. अश्विन भाऊजी हिला आताच्या आता इथून जायला सांगा बरं. इथे मला आता कुठलेही वाद नकोय. रिया म्हणते, सायली मी कुठलेच वाद घालायला आलेली नाहीये. सायली म्हणते, हे बघ प्रिया प्लीज मला आवाज वाढवायला लावू नकोस, निघ इथून. अश्विन मनात विचार करतो, बापरे ही नक्कीच इथे हिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगायला आलेली दिसते. मम्माला अश्विनला कळले मनातल्या मनात काय भानगड आणि काय नाही ते. पण तरीसुद्धा विधिन सेकंड प्रियाने पटकन सांगून टाकलं बर का. आता पुढच्या सीनमध्ये बघा. तत्पूर्वी त्यांनी नागराज आणि अर्जुनचा पुन्हा छोटासा सीन दाखवलाय. नागराज अर्जुनला म्हणतो, काय कळलं रे अर्जुन? तुला काय कळलंय? अर्जुन म्हणतो, मला कळलंय नागराज, सुभेदारांना त्रास देऊन तुला आनंद मिळतो म्हणूनच तू मधुबनवर अटॅक केलास ना. त्या दिवशी आम्ही सगळे बाहेर होतो. दहीहंडीच्या दिवशी तू एकटाच बाहेर होतास. तूच मधुभाऊंच्या पाठीत सुरा खुपसलास. तूच केलंस ना हे सगळं? नागराज आता खूप असं म्हणजे चेहऱ्यावरती वेगळेच आविर्भाव आणतो आणि असं दाखवतो की मी त्या गावचाच नाहीये. म्हणतो, कसा वाह रे वाह अर्जुन, मस्त स्टोरी बनवलीस रे, एकच नंबर.
अरे तू हे सिद्ध कसं करणार रे अर्जुन? तुझ्याकडे जर आता पुरावे असते ना, तर तू असा चिडचिड करत आला नसता माझ्यासमोर. अरे काय रे अर्जुन, जरी तरी तू हे सिद्ध करू शकलास की मी मधुबनवरती हल्ला केलाय, तरी सुद्धा तू सिद्ध करून काय करणार आहेस रे? काय मिळणार आहे तुला? नाही म्हणजे मी असा इथे तुरुंगात, तू जरी हा गुन्हा सिद्ध केलास तरी सुद्धा आणखीन एका गुन्ह्यासाठी 2 जन्मठेपा होतात. हे काही मी अजून ऐकलं नाही रे बाबा. असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो. बर का अर्जुनवर अर्जुन आता त्याच्याशी पुढे काय बोलतो हे आपल्याला आता उद्याच्या भागात कळणार आहे. तुर्तास त्यांनी नागराज आणि अर्जुनचा एवढाच काय तो सीन दाखवलाय बघा. हा पुढे काय होतं इकडे? अश्विन प्रियाचा हात धरतो आणि म्हणतो, इथे कशाला आलीस तू? चल निघ इथून आता. तेवढ्यात ती प्रियाची वकील म्हणते, थांबा जरा. त्यांना कोर्टातून स्पेशल परमिशन मिळाली. त्यांना जे बोलायचं ते 5 मिनिटात बोलू द्या. त्यांना प्लीज बोलू द्या. मग त्यावर अस्मिता म्हणते, ही काय जबरदस्ती? आम्हाला नाही ऐकायचं बोलणं. प्रिया म्हणते, तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. इथे मी माझ्याबद्दल बोलायला नाही आलीय, मी माझ्या पोटात वाढणाऱ्या सुभेदारांच्या वारसाबद्दल बोलायला आली. आता सगळेजण एकदम ढंगची करून म्युझिक ऐकवले त्यांनी आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात. कल्पना ताई म्हणतात, काय बोललीस तू? काय बोललीस? पुन्हा बोल. प्रिया म्हणते, हो आई हो. अगं माझ्या पोटात अश्विनच बाळ वाढतंय. अगं सुभेदारांचे नातवंड आता जन्माला येणार आहे. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कल्पना ताईंना धोका बसतो. त्या म्हणतात, नाही हे शक्य नाहीये, हे शक्यच नाहीये. प्रिया म्हणते, आई का शक्य नाहीये? माझ्यावर विश्वास ठेव. प्रिया हात जोडायला लागते आणि म्हणते, आई मी ही गोष्ट अश्विनला आणि अर्जुनला आधीच सांगितली होती. गाता अश्विनने डोळे बंद करून घेतले बिचा. याने त्याला जे सत्य कळू द्यायचं नव्हतं ते सत्य शेवटी या सगळ्यांच्या समोर आलं. तर प्रिया म्हणते, मुद्दाम या दोघांनी ही गोड बातमी तुझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. गाई झालं आता. सायलीला एवढंच निमित्त पुरेस झालंय, पण आता या दोघांमध्ये भांडण होतात की सुसंवाद होतो या गोष्टीवरून हे आपल्याला हळूहळू कळेलच. आता सायली विचार करायला लागते मनात, म्हणजे यांनी मला हे सांगितलं नाही. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात बघा अर्जुन आलाय तिथे. तोपर्यंत प्रिया अशी खाली बसलेली असते, हातापाया पडत असते. या कल्पना ताईंच्या अर्जुन येतो आणि म्हणतो, ही इथे काय करते आता? लगेच प्रिया म्हणते, सायली विचार अर्जुनला, याने तुझ्यापासून का सत्य लपवलं ते? प्रिया भांडण लावायचा प्रयत्न करते. बर का पण सायलीने इथे जरा समंजसपणा दाखवलात. सायली म्हणते, चल निघ, तू सांगतेस म्हणून मी कशाला विचारू? अर्जुन म्हणतो, चल. प्रिया आताच जाते इथून. सायली आता प्रियाचा हात धरते आणि म्हणते, हिला हाताला धरून बाहेर काढायलाच. हो प्रिया, तू बाळाच्या निमित्ताने जे स्वप्न बघतेस ना ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये. चला सध्या तरी सायलीने सेन्सिबल निर्णय घेतलाय, पण आता कोणाच्या डोक्यात काय जाईल ते का आई सांगता येत नाही. आता कल्पनापर्यंत ही न्यूज पोहोचवली आहे. प्रियाचा हा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झाला की फ्लॉप झाला? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.